नमस्कार. आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्याकरता मी बरेचसे उपाय सांगत असतो, पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर हे गोष्टी तुम्ही दररोज करत राहिलात तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धीची भरभराट होईल, सगळ्या गोष्टींची उन्नती होईल. तर सर्वात प्रथम काय आहे की बाबा, सकाळ संध्याकाळ दररोज देवासमोर दिवा लावा. कुठल्याही एका मंत्राचा जप करत राहा. कुठलाही गुरुमंत्र असेल, देवीचा मंत्र असेल, कुलदेवीचा मंत्र असेल, त्या मंत्राचा जप करा. दुसरं म्हणजे काय आहे की बाबा, घरामध्ये चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या उत्तम प्रतीच्या उदबत्ती, धूप आपल्या घरामध्ये प्रज्वलित करत राहा. भीमसेनी कापूर वगैरे कुठल्याही प्रकारचे कापूर आपल्या घरामध्ये जळत राहा, आरती करत राहा. त्याच्याने सुद्धा ही घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करणार नाही. तिसरं म्हणजे आपल्या वडीलधाऱ्यांचा मान राखा, त्यांच्याशी नीट वागा, त्यांना वागणूक नीट द्या आणि कोणाशी खोटं बोलू नका. सत्याचा मार्ग निघा, बोलताना पण सत्य बोला. चौथं, आपलं जवळपास असलेल्या गोरगरिबांना अन्नदान, वस्त्रदान करा. आणि जेवढं आपल्याला काही जमेल तेवढं आपण दान करत जा. हे केल्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग निर्माण होतील. पाचवं म्हणजे आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये, घराच्या वास्तुशुद्धीसाठी घरामध्ये ओम, स्वस्तिक चिन्ह आणि शुभलाभ वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या करा. उंबरठ्याचं पूजन करा. आठवड्यातून एकदा तरी उंबरठ्याचं पूजन करायला हवं. उंबरठ्या पूजेचं महत्त्व काय आहे त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की पाहू शकता. तर हे सुद्धा आपण दैनंदिन जीवनामध्ये ह्या गोष्टीचं पालन केलं तर घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहील आणि घरामध्ये सर्व उत्तम धनधान्याची भरभराट होईल. नक्की तुम्ही ह्या गोष्टींचं पालन करा आणि आपल्या जीवनामध्ये या गोष्टींचा समाविष्ट करून घ्या. खूप साऱ्या बेसिक गोष्टीच आहेत, त्याच्याने बघा किती फरक पडतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि मला नक्की थोड्या दिवसांनी कमेंटमध्ये काय बदल घडतो तुम्हाला सांगा.